व्ह्यू बघा इथून किती मस्त आहे. एकदम मक्खन रोड बनवा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट टाका खड्डा, म्हणजे झाला पाहिजे ॲक्सिडेंट. बेकारवाला ॲक्सिडेंट झाला आहे. इथे पण ठोकली आहे गाडी. थँक्यू. चला बाय. आत्ताच जत्रा झाली देवीची. हो तुळशी वृंदावन. काहीच नाही कॅमेरामध्ये कलर्स तसे येत असतील की नाही जसे मी बघतोय. आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग किल्ला बघायला. कोलंबी बघ एवढी मोठी मोठी. कसं आहे पापलेट? 1500 रुपये एक. कसे आहेत पापलेट? 1300 रुपये. गुड मॉर्निंग गाईस. तर आता आम्ही चाललो आहे मालवण राईडसाठी आणि सगळं बॅग वगैरे रेडी आहे आमचं. तर आता आम्ही 5-1 मिनिटात निघू. तर ब्रीफ देतो, थोडंसं ब्रीफ करतो तुम्हाला. आज आम्ही कुठे जाणार आहे. आज पहिला स्टे आपला गणपतीपुळेला असणार आहे आणि मग नेक्स्ट तारकर्ली किंवा मालवण जिथे पण आपल्याला प्रॉपर स्टे भेटेल तिथे आपण स्टे करूया. काय प्लॅन नाही केलंय आम्ही. तर चला. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आजची आपली राईड 325 किलोमीटरची आहे. मस्त वाटतंय. कुठे चांगला वाटतंय का? आता आम्हाला हॉटेल दिसला आहे पण तो त्या साईडला आहे. आता मी हॉटेलला थांबलेलो नाश्ता करायसाठी. टेस्ट एक नंबर आहे जेवणाची, पण ओनर आणि स्टाफचा ॲटिट्यूड डेंजर आहे. तसं काय आपण इथे फ्रीमध्ये खातो आहे. इथे सर्विस नाही, तिथे सर्विस नाही, हेच थांबा, हेच करा, तेच करा. व्हेरी ॲरोगंट. झालं टाईट. निलाज जवळ आहे आपण आता. निलाज अजून 210 किलोमीटर बाकी आहे गणपतीपुळेला. आणि असं बघायला गेलं तर ओल्ड मुंबई गोवा हायवेची कंडिशन खूप चांगली आहे आता, म्हणजे जशी पहिली होती जेव्हा आपण बोलायचो सगळे काय हायवे बनवतच नाही हे ते, त्यापेक्षा आता खूप चांगली गेली आहे. मध्ये मध्ये रस्त्याचं काम चालू आहे पण मला वाटतं ते पण आता 6 महिन्यात ते वर्षभरात होऊन जाईल. आता आपल्याला त्याच्या पुढची तर हे ना माहिती. गणपतीपुळेपर्यंत तर बघू आपण कंडिशन काय आहे. बाकी पूर्ण गोवापर्यंत नाही माहीत आपल्याला काय आहे. रेपोलीच्या इथे पोचलो आहे आता आपण आणि अजून 193 किलोमीटर बाकी आहेत आपल्याला. आता आपण 15-1 किलोमीटरने अजून थोडा ब्रेक घेऊ. काय रोड होता बघितलं तुम्ही? म्हणजे हा काय लॉजिक आहे यार. एकदम मक्खन रोड बनवा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट टाका खड्डा, म्हणजे झाला पाहिजे ॲक्सिडेंट. आणि तिथे काहीतरी बोर्ड लावा, काहीतरी करा यार. नाही झालाय रस्ता तर काहीच नाही. नो वॉर्निंग, नथिंग. आत्ता ब्रेक घेतला आम्ही. जवळजवळ 100 किलोमीटर चालवलं आणि मग ब्रेक घेतला आहे. आणि इकडे लेण्या आहेत वरती, तुम्हाला दिसत असतील बघा. हो येऊ आपण एक दिवस इकडे पण. काय रोड आहे बघा ना, काय रोड आहे. एकदम मक्खन रोड.
पोलादपूर सोडला आहे आपण पाठी आणि आता घाट लागला आहे आपल्याला. रस्ते एकदम टॉप टिप. चिपळूण 60 किलोमीटर आहे, रत्नागिरी 148 आणि पणजी 351 किलोमीटर. आणि आपल्या जर्नीचा पहिला बोगदा आला आहे आणि इथं डेंजरवाला खड्डा आहे. आता ते 4 व्हीलरवाल्याने टाकली ना तर धूळ उडली तेव्हा समजलं मला. बरं झालं मी स्लो घेतली, नाहीतर आपल्यासोबत पण तेच झालं असतं. एकशे 26 किलोमीटर बाकी आहे आणि ना पाण्याचा ब्रेक घ्यायची गरज आहे मला. 50 किलोमीटरच्या वरती झाल्यात पाणी पिऊन. आता मी थांबवतो सावलीमध्ये कारण की बॉडी ना डिहायड्रेट होते, ऊन खूप आहे. हा उतर. आता थांबलो आहे आम्ही. 123 किलोमीटर बाकी आणि 2.5 तास दाखवत आहे. फ्रीजमधून बाटल्या आणलेल्या, फ्रीज पूर्ण बर्फ करून घेतलेला लिक्कीने याचा फ्रीजरमध्ये ठेवलेला. अजून पण बर्फाच आहे टॉप बॉक्समध्ये, अजून वितळला नाही आहे. एक आता बाहेर काढते. तसा बर्फ आहे, तसं काय फ्रीज आहे. चांगलं राहिलं का? सब्जा टाकायला पाहिजे. मी आणि निकीने ना 2-3 ट्रिप प्लॅन करून ठेवल्या आहेत. एक ट्रिप होती ना ही मालवणची होती, गणपतीपुळे, मालवण, तारकर्ली वगैरे. आणि दुसरी ट्रिप आहे ना ती आमची ठरलेली ऋणेश्वर, उज्जैन आणि ओंकारेश्वर. तर मग माझा विचार चालू होता सकाळी करायची का उज्जैनची ट्रिप, पण नंतर बोललो की नको, ती त्या ट्रिपला आहे ना थोडे अजून जास्त दिवस पाहिजेत. आता आम्ही 3 दिवसासाठी चाललो आहे आणि मला वाटतं त्या ट्रिपसाठी ना आम्हाला कमीत कमी 5 दिवस तरी पाहिजे, 4-5 दिवस. आता आपण भोसले घाटात आहे गाईज. ॲक्सिडंट झाला आहे, बेकारवाला ॲक्सिडंट झाला आहे. बेकार बेकार बेकार. इथे पण ठोकली आहे गाडी. दिले पैसे तू? थँक्यू. थँक्यू. चला बाय. काका जाम चांगले होते. फ्रीची पाण्याची बॉटल पण दिली आम्हाला आणि सबस्क्राईब पण केलं त्यांनी सगळ्यांनी. इथून टाकायचे, इकडून खालते नाही. थांब. गणपतीपुळे सरळ ना? चालेल. थँक्स. थँक्यू. जर तुम्ही येत असाल मुंबई टू गणपतीपुळे तर गणपतीपुळेचा टर्न मारायच्या आधी जेवून घ्या, कारण की त्याच्या पुढे लगेच हॉटेल तर नाही आहे. मला वाटतं आता आपल्याला डायरेक्ट गणपतीपुळेलाच हॉटेल भेटेल. आता आम्ही असंच खायला थांबलो आहे बाजूला, कारण की काय हॉटेल वगैरे तर भेटत नाही आम्हाला. तर जे भेटतं ते खाऊन घेऊया, थोडासा शरीराला आधार. 26 किलोमीटर बाकी आहे आता आपला. 26 किलोमीटर बाकी आहे. 34 मिनटं दाखवत आहेत. बघू आता किती वेळ लागतो. सही व्यू है यार, सही व्यू है. वाव.
आम्ही पंजाबी थाळी मागवलेली एकच. त्याच्यामध्ये बघा काय काय दिलं आम्हाला. बोलल्यानंतर भेटतं तुम्हाला आणि हॉटेलचं नाव पण दाखवतो. अजून आम्हाला रूम पण शोधायची इकडे. आता गणेश कृपा हॉटेलमध्ये थांबलेलो आम्ही. मस्त जेवण होतं आणि हॉस्पिटॅलिटी पण खूप चांगली आहे. शुद्ध शाकाहारी पाहिजे होतं आम्हाला, कारण की आता मी दर्शन घेतलं नाही अजून बापाचं. 2 hours later. तर आता आम्ही हॉटेल रूममधून निघालो आहे गाईच. जसं पोचलो ना तर डायरेक्ट झोपलो आम्ही. रेस्ट केला थोडा. खूप उन्हामध्ये हेक्टिक झालेलं ते. तर मग आता निघालो आहे आम्ही आणि आता पहिले चाललो आहे आम्ही आरेवारे बीचला. तिथे आपण सनसेट बघूया आणि मग आपण रात्री गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग जेवण वगैरे करून मग हॉटेलवरती जाऊया. हा बघा व्ह्यू बघा. व्ह्यू बघा व्ह्यू. बाकी सगळं द्या सोडून. आणि इकडे रीलचा प्रोग्राम चालू आहे त्यांचा. चालू दे, आपण डिस्टर्ब नाही करायचं आहे. इथेच बसून सनसेट बघितला तरी चालेल का? जायचं आरेवारीला? चल आरेवारीला जाऊ. कुठे थांबू आणि कुठे नको असं झालंय आम्हाला. एवढं भारी आहे सगळीकडे. हा इथे तर मेन स्पॉटच आहे वाटतं. थांब ना इथे बाईक लावू, मस्त बाईकचे पण फोटो काढू. उतर. आता मी गणपतीपुळेला आलो आहे आणि तुम्ही समुद्र बघा गणपतीपुळेचा. सनसेट होतोय. अजून वेळ आहे सनसेट व्हायला फार. आपण सनसेट बघायला आरेवारे बीचला जाणार आहे. पण इथून आम्ही 2 मिनटं तिथे थांबलेलो. तिथे पण एवढा भारी सीन होता ना, व्ह्यू खूप भारी होता. प्रत्येकाचं 1-1 मिनिटाला प्रत्येकाचा स्पॉट होते की थांबवायचं वाटतंय. पण आता डायरेक्ट मला वाटतं आपण आरेवारे बीचलाच जाऊन थांबूया. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये? अजून काय पाहिजे? जे बघायचं होतं, ज्याच्यासाठी आलेलो ते आहे समोर. निघून गेला वाव यार वाव. तुम्ही बोलत किती वेळा हा माणूस वाव बोलतो, ब्युटिफुल सीन बोलतो. अरे पण यार आहेत तसं, मी करू काय? निखिलला वाटलं मगाचा जो व्ह्यू पॉईंट होता तो आरेवारेचा होता. तो नाही, तो आरेवारेचा नव्हता. आरेवारेचा व्ह्यू पॉईंट आता येणार आहे. यार मला नाही माहिती काहीच कॅमेरा जस्टिस करतोय की नाही, पण हे ना तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवलं पाहिजे. पब्लिकची रिॲक्शन भारी आहे का इकडच्या. हाच आरेवारे व्ह्यू पॉइंट आहे.
वैष्णवदेवीला जाताना बघ आपण ते पटनी टॉपला चाललेलो, नाथा टॉपला, तेव्हा पण असंच आपल्याला सनसेट भेटलेला. आता मी इकडे बसू थोड्या वेळ आणि शांत सनसेट एन्जॉय करू, आणि सनसेट झाला की मग बीचवरती जाऊ. आरेवारे व्ह्यू पॉईंटवरती आहे, बसायला असे खूप सारे कट्टे आहेत, पुढपर्यंत आहेत. तर कुठेही जागा पकडायची आणि बसायचं मस्त. व्ह्यू बघा इथून किती मस्त आहे. कॅमेरा जस्टिस करणारच नाही व्ह्यूचा, सो ते बोलून काय हेच नाही. काय सांगितलं? चहा सांगितले 2 चहा. ओली बेळ खाल तुम्ही? ओले बेल नको मला. मॅगी? नाही, चहा. चहा बरोबर. चला आता मी टाइमलेस काढत ठेवतो. मगाशी निकिताला हा आरेवारे बीचचा रोड वाटलेला, पण इथून पण तसाच दिसला असता ऑलमोस्ट, पण आपल्याला तो तिकडचा बघायचा होता सनसेट आरेवारे बीचचा. आणि हो, ॲक्च्युली तुम्हाला पण आरेवारे बीचचा सनसेट दाखवायचा होता म्हणून तिकडे गेलो आम्ही. इथे पण गर्दी बिलकुल नव्हती आणि एकदम इझिली आपल्याला जवळच होतं आपल्याला गणपतीपुळेच्या एकदम. आरेवारे बीच गणपतीपुळेपासून 9 किलोमीटरवरती आहे आणि हे काहीतरी आहे ना 1 किलोमीटरवरती वाटतं. ह्याच्यात इकडून दुकान आहेत सगळी. आम्ही आता नारळ आणि फुलं घेतली. डायरेक्ट ना आतमध्ये लाईन आहे बोलले ते, आतमध्ये लाईन असेल. हां, बीचवरून पण डायरेक्ट एंट्री आहे आणि तिथून पण एंट्री आहे. महाप्रसाद चालू आहे वाटतं ना. लाईन आहे थोडी, आरती चालू होती. सो आता आम्ही दर्शन घेतलंय. 10 मिनिटं लागली, जास्त गर्दी नव्हती. पटापट आणि प्रसाद पण भेटतो तिथे. मी क्लिप टाकेन ती, तुम्ही बघू शकता. आम्ही नाही घेतला प्रसाद कारण की आता आम्ही खाल्लो होतं, चहा पण पिला होता, बोलू नको. आणि दर्शन एकदम शिस्त खूप छान आहे, अजिबात पहिलं गडबड मंदिर नाही. महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर असेल हे, मी जे मी गेलोय ते पहिलं मंदिर आहे. तेवढं शांततेत आणि शिस्तीत सगळे लाईनीत उभे राहून दर्शन घेत होते. खूप छान. छान, अजिबात कोणाची धक्काबुक्की नाही. आम्ही म्हणजे एकदम आलो, आम्हाला बाहेर सांगितलं की अर्धा तास असेल म्हणजे टाईम लागेल तुम्हाला, पण आलो तर 10 मिनिटात दर्शन झालं. एकदम मस्त. आम्ही आतमध्ये बसलो, पण अलाउड नाही आहे मोबाईल आतमध्ये. मंदिराच्या बाहेर आपण फोटोज वगैरे काढू शकतो, नाही तर आतूनच दाखवलं असतं. आम्ही 5-10 मिनटं बसलो शांतपणे आणि आता बाहेर बसून लाटांचा आवाज ऐकतोय. मी बापाचं दर्शन घेऊन आले ना की एक्झिटमध्ये इकडे मला शॉपिंग करायची असेल तर दुकानं आहेत सगळी. सगळे पापड लोणच्यांची वगैरे दुकान आहेत वाटतं ना. प्यायचं तुला सोडा. ते आम्ही आता चायनीज खायला थांबलोय कारण की उद्यापासून फिशच खायची आहे मालवणमध्ये जाऊन. मग बरं आता चायनीजमध्येच पोट भरूया. परत मग आज फिश, उद्या परत फिशमध्ये जाणार नाही. त्याच्यापेक्षा आता रोज आम्ही एकच गोष्ट नाही खाऊ शकत. चायना टाऊन चायनीज कॉर्नर. चिकन मंचाव सूप मागवलं आहे आम्ही. कसं आहे मंचाव सूप? मस्त.
आपण फिरायला गेलो ना की ना टुरिस्ट जिथे असतात ना जास्त करून त्याच प्लेसवरती जायची गरज नाही. थोडंसं एरिया फिरायचा आणि आपल्याला लोकल पब्लिक कुठे बसली आहे ते दिसलं ना की तिकडे जायचं. तिथे रिजनेबल पण भेटतं, टेस्टी पण भेटतं.